श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, घड्याळाला चुकूनही या दिशेला लावू नये, कारण याच्यामुळे घरात येते नकारात्मक ऊर्जा व त्याच्या सोबत आपण बघणार आहोत की आपल्या घरातील कॅलेंडर आपल्याला कुठे लावायचा आहे व कोणत्या चुका करायचे नाही. जर ह्या चुका केल्या तर तुमचे जीवन आतापासूनच बर्बाद व्हायला सुरुवात होईल. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये घड्याळाचा तर वापर केले जातो. घड्याळ हे आपल्याला येणारी वेळ काय चालली आहे हे आपल्याला दर्शवत असते. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचा मोठा प्रभाव पडतो ते म्हणजे वेळ. प्रत्येकाची वेळ एकसारखीच नसते. कोणाची चांगले तर कोणाची वाईट वेळ ही सर्वांच्या जीवनामध्ये येते. अशा वेळेचे चक्र कायम चालू राहतं व ही वेळ कोणासाठी थांबत नाही. आपल्याला त्या वेळेनुसार चालावं लागतं. पण मी तुम्हाला सांगेन की तुमच्या वेळेला आतापेक्षा कितीतरी पटीने चांगले बनवू शकता. आता आपण बोलत आहोत ते घड्याळ, त्याला आपण रोज वापरतो, रोज त्याच्याकडे पाहतो. मित्रांनो, कधी हा विचार केला नसेल की घड्याळ तुमचा चांगली वेळ यावी अशी अपेक्षा तुम्ही कधी केली नसेल. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो. त्याच काही गोष्टी आपल्या जीवनावर चांगले परिणाम टाकत असतात. याच्या सोबत घरात आहे का अशा गोष्टी आहे ज्या वास्तू दोषाचे कारण बनतात. चला तर आधी बघूया की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही ते बघूया. जर दोष असेल तर कशा प्रकारे आपण ठीक करू शकतो. त्याचबरोबर हेही बघणार आहोत मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार कोणत्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरातल्या लोकांना भरपूर आजार व नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. त्यांना सक्त मनामध्ये टेन्शन, उदासीपणा अशा अनेक समस्या त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. मित्रांनो, शास्त्रानुसार तुम्ही हे काही उपाय कराल तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती आपोआप तुमच्या घरामधून बाहेर निघेल. तर चला तर मग बघूया. पण त्याच्या अगोदर तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ लाईक करून टाका, व्हिडिओला फॅमिली सोबत शेअर करा. अशाच प्रकारे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर करा. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर घरामध्ये उरलेल्या शेळी चपाती सकाळ सकाळी गायला खाऊ घाला. पिंपळाला पाणी घाला व जिथे बाहेरच्या स्थानावर मुंग्या असतील तर त्यांना थोडी साखर टाका. जर मुंग्या घरात असतील तर साखर टाकू नका. असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप घराबाहेर जाईल. मित्रांनो, नंबर 2, वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये तिजोरी आहे व तिला आरसा असेल तर ते सर्वात जास्त चांगले असते. मित्रांनो, नंबर 3, झाडू कधीही उघड्यावर टाकू नये. आपलं काम झाल्यावर तिला योग्य ते जागेवर ठेवावे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. मित्रांनो, नंबर 4, शौचालयाचे दार कधी उघडे ठेवू नये. कारण घरातील नकारात्मक ऊर्जा शौचालयामध्ये वास करते. अशामध्ये तुमच्या घरातील शौचालयाचे दार उघडे असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करेल व तुम्हाला त्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मित्रांनो, नंबर 5, घरामध्ये जर शांती हवी असेल तर घरामध्ये एक कापूर सकाळ संध्याकाळ जाळावे. कारण याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होईल. त्याच्यामुळे घरात जर वास्तु दोष असेल तर ते देखील कमी व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, संकटांशी वाचायचा असेल तर तुम्ही कोणताही एक तुमचा आवडता मंत्र म्हणू शकता व त्या वेळेला एक कापूर नक्कीच जाळा. मित्रांनो, ज्या घरात वास्तुदोष असेल त्या घरात कापुराच्या 2 गोळ्या तिथे ठेवून द्या व त्या गोळ्या संपल्या तर त्यांना परत ठेवून द्या. तुम्ही फक्त बघा की तुमच्या घरातील वास्तुदोष, तुमच्या घरात असलेल्या समस्या कशा प्रकारे कमी कमी होत जातील. सूर्यास्ताच्या वेळेला कधी कोणालाही दूध देऊ नये, कारण याच्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये अडचण येऊ शकतात.
मित्रांनो, नंबर 9, घराच्या समोर कचराकुंडी कधीही ठेवू नये, कारण याच्यामुळे बाहेर फिरणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. नंबर 10, घरांमध्ये तुटलेला आरसा कधी असू नये. नंबर 11, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवा. मग घरामध्ये असलेले स्वयंपाकघर देखील अगदी स्वच्छ करा. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न राहते. तुमच्या घरात हळूहळू सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल. मित्रांनो, नंबर 12, घरातील कधी झोपण्याच्या जागेवर झाड लावू नये, म्हणजेच झाडाची कुंडी वगैरे ठेवू नये. त्याच्यामुळे तुमच्यावर नकारात्मक शक्तीचे प्रभाव पडू शकतात. नंबर 13, घरांमध्ये झाड लावताना त्याच्यामध्ये पाणी घालण्यावेळी त्याच्यामध्ये थोडं मीठ घालावं. मित्रांनो, घड्याळाची योग्य दिशा ही तुमच्या आयुष्याला देखील योग्य दर्शवत असते. याच्यासोबतच कॅलेंडरला देखील कुठे लावावे, कोणत्या जागेवर लावायचे नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण बोलणार आहोत त्या विषयावर, ते म्हणजे घड्याळ. त्या घड्याळाचा आकार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गोल घड्याळ व अंडाकृती घड्याळ असणे शुभ मानले जाते. आजकाल पाहिले गेले तर बाजारात अनेक प्रकारच्या घड्याळ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये घरातील सदस्यांचे व देवी देवतांचे फोटो लावलेला असतात. मित्रांनो, घड्याळावर फोटो अगदी चुकीचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांवर वेळेचे प्रभाव पडू शकतो. देवाचे फोटो घड्याळावर कधी लावू नये, कारण देवाच्या फोटोला रोज दिवाबत्ती, नैवेद्य, देवाच्या प्रार्थना सामग्रीची आवश्यकता असते. व घड्याळ किती महिन्यांपासून तसेच राहते, त्याच्यामुळे देवाचा अपमान होतो, अशुभ मानले जाते. तुम्हाला जमेल तेवढे घड्याळ गोल किंवा अंडाकृती निवडा. मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घड्याळाला स्वच्छ ठेवा. म्हणजेच आठवड्यातून एकदा दोनदा तरी त्याला स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावे. त्याच्या काचेवर कचरा ठेवू नका. मित्रांनो, आपल्या जीवनात सगळ्यांनाच वाटते की आपले जीवन चांगले असावे. त्याच्यासाठी आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो. नवीन कपड्यांना आकर्षित दिसण्यासाठी घालतो. अशाच प्रकारे आपल्या घरातील घड्याळाला देखील स्वच्छ ठेवावे. हे लक्षात ठेवा की घरामध्ये कधीही बंद पडलेल्या घड्याळ कधी ठेवू नये, कारण याच्यामुळे घरामध्ये नकारात्मकता व दारिद्र्यतेचा वास होतो. व जो कोणी व्यक्ती घरामध्ये असेल तर त्या कोणत्याही कामात यश मिळत नाही. व तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे घड्याळाची योग्य दिशा. घड्याळाला कधीही दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशा यम लोकांची दिशा मानली जाते. वाईट काळाचा शेवटचा टप्पा इथून सुरू होतो. घड्याळाला पूर्व पश्चिम दिशेला लावू शकता. मित्रांनो, घड्याळ सोबतच कॅलेंडरचे देखील लक्ष ठेवा. जिथे घड्याळ वेळेचे प्रतीक आहे, तिथे कॅलेंडर त्याच्यासोबत जोडलेल्या गोष्टींचे कारण असते. कॅलेंडरला कधीही पूर्व व उत्तर दिशेला कधीही लावू नये. त्याच्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो. त्याच्यासोबत तोच तुम्ही तुमच्या घरामध्ये जुन्या कॅलेंडर सोबत नवीन कॅलेंडर लावू नका. मित्रांनो, घड्याळ व कॅलेंडर आपले येणारे वेळेचे सूचक असतात, जे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यांना वेळेच्या अनुसार लावायला पाहिजे. याचे देखील भान ठेवा की घड्याळाची योग्य वेळ देखील घड्याळात असली पाहिजे. अनेक लोकांची सवय असते की घड्याळात पुढे नाही तर मागे ठेवण्याची. ही चूक करू नका. वेळ अगदी बरोबर घड्याळात देखील ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला समजला असेल घड्याळाची योग्य दिशा कोणती आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच माहितीपूर्ण ठरला असेल. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहे तेही सुचवा. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला आहे। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। श्री अवधूत चिंतन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।